उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियानानं गंभीर चिंता व्यक्त करत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तातडीनं हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र तसंच विविध सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया न केलेलं सांडपाणी भीमा नदीत सोडलं जात असल्यानं उजनी जलाशयाच्या पाण्याची गुणवत्ता सातत्यानं खालावत असल्याचा आरोप अभियानानं केला आहे। अभियानाच्या निवेदनानुसार उजनी जलाशय हा सोलापूरसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असून भीमा नदी ही या भागाची जीवनवाहिनी आहे। मात्र औद्योगिक सांडपाणी, रासायनिक कचरा आणि प्रक्रिया न केलेलं मलजल यामुळे जलप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे। परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून जलजन्य रोग, दुर्गंधी आणि पर्यावरणीय हानी वाढत असल्याचं अभियानाचं म्हणणं आहे। या संदर्भात दत्तात्रय पिसे यांनी अधिक माहिती दिली। नमस्कार, मी सुराज्य अभियानाच्या वतीनं दत्तात्रय पिसे। आज आम्ही इथे पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाच्या विषयावर घेतलेली आहे, ते म्हणजे सोलापूरकरांचं जीवन ज्या उजनी जलाशय आणि भीमेच्या पाण्यावर अवलंबून आहे। हे पाणी अत्यंत प्रदूषित झालेला अहवाल केंद्रीय प्रदूषण बोर्ड CPCBनं 2025 मध्ये जाहीर केला। त्यानंतर अनेक संस्थांचे अहवाल आले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यांनी मुदत दिली। एवढं सगळं होऊन सुद्धा प्रदूषणाच्या सतत चर्चा होतात, परंतु त्याच्यावर उपाययोजना काय केली जात आहे, काहीतरी प्लॅन केलेला आहे, काहीतरी कृती चालू झालेली आहे, असं कुठंच काही होत नाही। म्हणजे सोलापूरकर मेल्यानंतरच मग तुम्ही चर्चा करणार का, मग तुम्ही काय कृती समिती स्थापन करणार का, हा अर्थ टाहो आज आम्ही या पत्रकार परिषदेमधून केला आहे। आणि मागणी केलेली आहे की लवकरात लवकर हे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना कोर्टाने सुचवलेल्या आहेत, केंद्रीय प्रदूषण बोर्डाने सुचवलेल्या आहेत, त्या कराव्यात। आता वारी आहे आपल्यासमोर, वारीच्या मध्ये वारकरी येतात, तर त्यांना ते मरण्यासाठी सोडणार का? ते पाणी इतकं घातक आहे की त्या पाण्यात उतरलं की अंग खाजवतं, चुकून कोणी पिलं, काय झालं, त्याला जबाबदार कोण? ही हा टाहो पोडत आम्ही मागणी केलेली आहे की ज्या तत्परतेने उपाययोजना व्हावी, आणि जर लवकर उपाययोजना झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही। सोलापूरकरांना सोबत घेऊन मोठं जन आंदोलन आम्ही उभा करू आणि कोर्टामध्ये न्याय मागू, आणि दोषीवर कठोर उपाययोजना करण्यासाठी आम्ही कोर्टाकडे न्याय मागू। नमस्कार।